पण आणि सर्जेराव, ही माझी बायको सुवर्ण बरं का. तसा सर्जेराव माझ्याकडे बघत माझ्या नवऱ्याला म्हणाला, लेखा लई सुंदर आहे बरं का बायको तुझी. तसा माझा नवरा हसत म्हणाला, अरे नुसती सुंदर नाही, ती चांगली सुगरण बी आहे. आज दुपारच्याला तिच्या हातचं जेवून जायचं बरं का. त्यावर सर्जेराव म्हणाला, एवढ्या लांब आलो तर जेवण करूनच जाणार की. बरं, ते सगळं होईलच, पण मी ज्या कामासाठी आलोय ते पहिलं करतो. असं म्हणून त्याने सोबत आणलेल्या पिशवीतून एक लग्नपत्रिका बाहेर काढली आणि माझ्या नवऱ्याच्या हातात देत म्हणाला, यंदाचं लग्नाचं राहील पोरीचं लग्न ठरवलंय. ही घे पत्रिका आणि सगळ्या परिवारासहित लग्नाला यायचं बरं. तसा माझा नवरा त्याच्या हातातली पत्रिका घेत म्हणाला, हो नक्की येईन लग्नाला. आता ते दोघेही गप्पा मारू लागले. खूप दिवसानंतर दोन मित्र एकत्र आले होते, त्यामुळे त्यांच्या गप्पा फारच रंगात आल्या होत्या. मी गेला तर सर्जेरावांना चहा पाणी दिली आणि किचनमध्ये दुपारच्या जेवणाची तयारी करू लागले. पण मित्रांनो, माझं लक्ष हा स्वयंपाकघरात लागतच नव्हतं. मी सारखी चोरून सर्जेरावाला बघत होते. सर्जेराव माझ्या नवऱ्याचा मित्र जरी असला तरी तो माझ्याच वयाचा वाटत होता. त्यात उंच धिप्पाड शरीर बघून माझ्या खाली आग लागली होती. मित्रांनो, आता दुपार झाली आणि जेवण वगैरे ओरकून सर्जेराव त्याच्या घरी जायला निघाला. तसा माझा नवरा त्याला आजचा दिवस थांबण्याचा आग्रह करू लागला. शेवटी माझ्या नवऱ्याच्या आग्रहाखातर सर्जेराव आजचा दिवस वस्तीला थांबवायला तयार झाला. तसा माझ्या नवऱ्याला खूप आनंद झाला आणि कुठेतरी माझ्या देखील मनाच्या एका कोपऱ्यात मला आनंद होत होता. आणि त्याच दिवशी रात्री माझ्या नवऱ्याने त्या दोघांसाठी बाहेर जाऊन दारूच्या बाटल्या घेऊन आला आणि रात्री त्या दोघांनी खूप दारू पिली. माझ्या नवऱ्याला आज जरा जास्तच दारू झाली होती, पण सर्जेराव अगदी प्रमाणात होता. रात्रीचे जेवण करून सर्जेराव आणि माझा नवरा आमच्या बेडरूममध्ये गप्पा मारत झोपी गेले आणि मी देखील दुसऱ्या खोलीत झोपायला गेले. पण मला झोपच लागत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर सारखा सर्जेराव येत होता. मी झोपण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात माझ्या खोलीत कोणतरी शिरल्याची चावल मला लागली. माझ्या खोलीत कमी उजेडाचा बल्ब चालू होता, त्यामुळे खोलीत पुरेसा प्रकाश होता. मी किलकिले डोळ्यांनी पाहिलं तर तो सर्जेराव होता. त्यात मी माझ्या खोलीच्या दरवाजाला हातून कडी लावायला विसरले होते. आता सर्जेराव माझ्या पलंगाच्या दिशेने चालू लागला. तशी माझी धक वाढू लागली. हा सर्जेराव एवढ्या रात्री माझ्या खोलीत कशाला बरं आला असेल याचाच विचार मी करत होते. तेवढाच सर्जेराव पलंगाच्या जवळ येऊन माझ्या पायाजवळ बसला आणि त्याने माझा नाईट गाऊन वरती केला. आता तो माझ्या गोऱ्या पण पायावर हात फिरवू लागला. मित्रांनो, त्याचा स्पर्श होताच मी गरम झाले. आता हळूहळू तो वरती सरकू लागला आणि माझ्या मांड्या चोळू लागला आणि माझ्या आतल्या कपड्यावरूनच माझी पपई दाबू लागला. मी तर आता चांगलीच तापले होते. आता मला सहन होत नव्हतं. असं वाटत होतं की त्याला माझ्यावर ओढून द्यावं, पण माझी हिंमत होत नव्हती. आता तो थोडा वेळ थांबला आणि त्याचे कपडे काढून टाकू लागला. हळूहळू त्याने त्याचे संपूर्ण कपडे काढून टाकले आणि माझ्या वरती येऊन माझ्या अंधे कुस्करू लागला. तशी मी लगेच झोपून बसले आणि जसं काय आत्ताच झोपेतून उठल्याचं नाटक करत त्याला म्हणाले, हो सर्जेराव, तुम्ही इथं आणि हे काय करताय माझ्यासोबत. तसा तो माझं तोंड दाबत म्हणाला, वहिनी, उगाच कल्ला करू नका बरं. मला ठाव आहे तुम्हाला काय हवंय ते. आल्यापासून बघतोय मी, लईच टकामका बघताय माझ्याकडं. मला ती बायकांची नजर समजते बरं. आता गपगुमान पडून राहा आणि मला तुम्हाला करू द्या. असं म्हणून तो अजूनच माझ्यावर तुटून पडला. तसं मी त्याला थांबवत म्हणाले, अहो सर्जेराव, माझ्या नवऱ्याला समजलं तर चांगलीच वाट लागेल आपली. त्यावर तुम्हाला म्हणाला, त्याची काय बी काळजी करू नका. त्याला हाच लईच झाले दारू. घोडे ऐकून झोपलाय तो.
तुम्ही फक्त मला करू द्या. असं म्हणून त्याने माझे सगळे कपडे काढून टाकले आणि माझ्याकडे बघून म्हणाला, माझा तोच लई नशिबवान आहे वहिनी, तुमच्यासारखी एवढी सुंदर बायको त्याला भेटली. असं म्हणून त्याने माझे पाय फाकून माझी चाटू लागला आणि मी पण त्याचं तोंड माझ्या दोन मांड्यांमध्ये दाबून धरलं. जवळपास 10 मिनिटांनी त्याने त्याचं तोंड बाहेर काढून म्हणाला, बरेच दिवसाने असा पपई भेटणं मला चाटाया, लईच मजा आली राव. असं म्हणून त्याने माझे पाय पुन्हा फाकवले आणि त्याचा अवयव माझ्या पपईवर ठेवला आणि जोराचा कचका मारला. त्याचा अवयव खूपच मोठा आणि जाड होता. माझ्या हातमध्ये तो अगदी घट्ट बसला होता. आता तो जोरात कंबर हलवत माझ्या आंबे घुसकवू लागला. मी पण वेदनेने विव्हळत त्याला ओढवून घेत होते, पण त्याचं वजन खूप जास्त असल्याने तो मला पेलवत नव्हता. म्हणून मी त्याला म्हणाले, सर्जेराव, तुमचं वजन लईच जास्त आहे, माझ्याने पेलवत नाही. एक काम करा, तुम्ही खाली झोपा, मी तुमच्यावर येते. तसं तो म्हणाला. मग तर लईच बेस झालं, आता अजून मजा येईल. असं म्हणून तो खाली झोपला आणि मी त्याच्यावर चढले. त्याचा अवयव आकाशाकडे तोंड करत माझा हात शिरायला आतुर झाला होता. मी वर जाताच त्याने माझा हात त्याचा घातला आणि खालून कंबर उचलून मला तणकी देऊ लागला. त्याचा अवयव माझ्या अगदी खोलात शिरत होता आणि त्याचमुळे लवकरच मी माझं पाणी सोडलं आणि सर्जेरावाला बोलले, सोडा आता मला सर्जेराव, माझं पाणी सुटलं, आता माझी ताकद संपली. असं म्हणून मी त्याच्यावरून खाली उतरू लागले, पण तेवढ्यात त्याने मला पुन्हा त्याच्यावर ओढून घेतलं आणि म्हणाला, असं कसं वहिनी, अजून माझं पाणी सोडायचं बाकी आहे की. असं म्हणून त्याने मला त्याच्या मिठीत दाबून धरलं आणि जोरात खालून कंबर हलवत तो मला करू लागला. आता मला खूप त्रास होत होता, पण माझा नाईलाज होता. मी मोठमोठे नेऊन काढते ते सगळं सहन करत होते आणि पुढच्या 10 मिनिटांनी त्याने त्याचे चिकटपणे माझ्या हातमध्ये सोडलं आणि तो शांत झाला. माझा हात पाय तर कापत होते. आता परत त्याला माझ्यावर चढवून द्यायची माझी ताकद नव्हती. मला खात्री होती की हा माझं पुन्हा एकदा काम वाचवणार, पण नशिबाने तसं काही घडलं नाही. थोड्या वेळाने त्याने त्याचे कपडे घातले आणि तो माझ्या खोलीतून निघून गेला आणि मी देखील शांत झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा कामावर जायला निघाला. तसा सर्जेराव देखील पुन्हा त्याच्या गावी जायला निघाला. तसं मी त्याला म्हणाले, अहो सर्जेराव, एवढ्या वर्षांनी मित्राच्या घरी आलात आणि लगेच निघालात, तुम्हाला आमचा पाहुणचार आवडलेला दिसत नाही. त्यावर तो मला म्हणाला, नाही, तसं काय बी नाही, अहो गावाकडं कामं आहेत बरीच, म्हणून लवकर जातोय. तसं माझा नवरा त्याला म्हणाला, काय सर्जेराव, काम तर रोजचीच आहेत, थांबच नाही 2 दिवस, जरा तुला पण आराम मिळेल. तसं सर्जेराव म्हणाला, हे बरं आहे लेका तुझं, तू स्वतः कामावर जातोय आणि मला सांगतोय आराम कर. त्यावर माझा नवरा म्हणाला, अरे येतो की मी संध्याकाळी लवकर कामावरून, तोपर्यंत आहेच की बहिणी तुझ्यासोबत. शेवटी होय नाही करत सर्जेराव आजचा दिवस थांबायला तयार झाला आणि माझा नवरा लवकर घरी येतो असं सांगून कामावर निघून गेला. माझा नवरा बाहेर जाताच सर्जेराव माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, काय वहिनी, रात्रीचं माझं काम लईच आवडलेलं दिसतंय तुम्हाला. तो असं म्हणताच मी लाजून मान खाली घातली. तसं तो म्हणाला, लईच भारी असता तुम्ही वहिनी. असं म्हणून त्याने मला उचलून नेतलं आणि खोलीत घेऊन गेला आणि पुन्हा माझं काम वाचवू लागला. एक दिवस आरामासाठी थांबलेल्या सर्जेरावाने माझं दिवसभर काम वाचवलं आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्या गावी निघून गेला. पण जाता जाता मनाची चूक देऊन गेला, ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. तर मग मित्रांनो, आवडली का कथा? मग करा ना मला सबस्क्राईब म्हणते मी.
मग पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका सुंदर कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.